आज आपल्या चांदवड तालुक्याच्या सुग्रास नाक्यावर एक दुर्दैवी अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एकूण 13 लोक जखमी झालेले आहेत। या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे की उड्डाणपूल झाला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये उड्डाणपुलाची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार साहेब असे सगळे सोबतच आहोत हे करणारच आहेत। तात्काळ स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल या ठिकाणी या 2 दिवसाच्या आत या ठिकाणी अपॉइंट केला जाईल। विद्यार्थ्यांना जो काही शाळेचा वेळ असतो त्या शाळेमध्ये जाण्या येण्याच्यासाठी सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून दिली जाईल। जे काही विद्यार्थी जखमी झालेले आहेत या संदर्भातलं संपूर्ण माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। सर्व जखमींचा खर्च शासनाच्या वतीने केला जाईल। दुर्दैवाने एक जण त्याच्यामध्ये दुःखद निधन झालेलं आहे। त्याला शासनाच्या वतीने 4 लाख रुपयाची मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केली आहे। नमस्कार, आपण बघू शकता नाशिक मध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आलेल्या आहे। पिंपळगाव ते चांदवड या परिसरामध्ये असलेला सोग्रस फाटा या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे। शाळकरी मुलांना छोट्या हत्तीने उडवल्याची ही घटना समोर आलेली आहे। या घटनेमध्ये 12 ते 13 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून या घटनेमध्ये 12 ते 13 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे। त्यात 5 विद्यार्थी अतिशय गंभीर असून तरी एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। तरी या अगोदर देखील चांदोरी येथे असाच अपघात झाला होता। यामध्ये 2 मुलींचा मृत्यू झालेला होता। 2 मुलींना ट्रकने चिरडून टाकल्याची घटना समोर आलेली होती। शाळेय परिसरामध्ये स्पीड ब्रेकर लावलेले जातात, शाळेय परिसरात सूचना फलक लावले जातात। तसेच शाळा या परिसरामध्ये ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी क्रॉसिंग, शाळांचे क्रॉसिंग आहे अशा ठिकाणी सूचना फलक असेल, झेब्रा क्रॉसिंग असेल अशी लावले जातात, परंतु वाहनधारकांकडून नियम पाळले जात नाही। यामध्ये प्रवासी प्रशासन असेल, प्रादेशिक प्रशासन असेल, वाहन यांनी परिवहन विभाग काय करतं हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु ही घटना अतिशय धक्कादायक आहे। ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला या कुटुंबावरती मोठी शोककळा पसरली आहे। तसेच 5 विद्यार्थी या घटनेमध्ये गंभीर जखमी असून तरी सदरील घटना अतिशय गंभीर असल्याने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात होती। परंतु या ठिकाणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील भेट दिली। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। तरी या घटनेवरती शिक्षण मंत्री काय भूमिका घेत आहे हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचं आहे। या घटनेमध्ये जो मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे त्या मुलावरच्या कुटुंबावरती मोठी ही शोककळा आहे। तसेच जे 5 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत त्यांची देखील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे। तसेच बाकी 7 ते 8 विद्यार्थी हे गंभीर जखमी आहे। तरी या ट्रक जो टेम्पो छोटा हत्ती जो चालवत होता तो ड्रायव्हर हा दारू पिल्याचाही माहिती समोर येत आहे। तरी यावरती काय कारवाई होती हे पाहणे तितकेच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव, नवराष्ट्र, चांदवड, नाशिक।